पिंपरखेड परिसरात दुर्दैवी घटना घडते आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय रोहित बाबू कापरे या मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे। आज आपण पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील कांद्याच्या शेतामध्ये आहोत। हे कांद्याचं शेत आहे आणि या शेतामध्ये कांदा काढणी सुरू होती आणि मजूर या ठिकाणी कांदा काढत होते आणि कांदा काढत असताना रोहित बाबू कापरे जो आहे तो ह्या झाडाच्या सावलीखाली बसला होता आणि झाडाच्या सावलीखाली बसला असताना आणि त्याचे आईवडील मजूर या ठिकाणी काम करत असताना बिबट्याने त्याच्यावर जोरदार हल्ला केला आणि त्याला पकडून या ऊसाच्या शेतात घेऊन गेला। पाहू शकतो आपण या ठिकाणी रक्तही पडलेलं आहे। ऊसात दूरवर त्याला ओढत नेलं। आईवडिलांनी आणि इतर मजुरांनी त्याला पाहिलं आणि नंतर आरडाओरडा करून ते ऊसात घुसले आणि ऊसातून त्याला ओढून आणलं। दवाखान्यात नेलं असता रोहित याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे। पिंपरखेड परिसरातील ही 4थी घटना आहे। पिंपरखेड अगदी 500 मीटरवर पिंपरखेड गावची हद्द होती आणि त्या हद्दीलगत जुन्नर तालुक्यातील पारगाव हे गाव आहे आणि ह्याच गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे। सरकार खूप आश्वासनं देतोय व नरभक्षक बिबट्या संपवला अशाही जाहिरातबाजी करण्यात आल्या आणि सगळीकडं लोकांचं या परिसरातील लोकांची समज काढण्याचा प्रयत्न वन विभागाने केला आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण 4था मृत्यू होतोय। खूप भयानक परिस्थिती आहे। या भागातील नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। ही घटना झाली तुम्हाला माहिती आहे का? ही झालेली घटना माहिती आहे तुम्हाला? ही आता घटना घडली हे कोणतं ठिकाण आहे? याच परिसरात मी पाणी भरत होतो। या ठिकाणी ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाला म्हणून चौकशी म्हणजे असं कुणातरी कळवलं, मोबाईलला स्टेटस वगैरे पडले का या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला एका लहान मुलावर। तर या ठिकाणी घटनास्थळी आलो। त्यावेळेस मुलाला उचलून चालवलं होतं दवाखान्यात, परंतु दवाखान्यात गेल्याच्या नंतर समजलं की त्याचा मृत्यू झालाय। काय काम करत होते इथं कांदा शेतमजूर होते ते। कांदा काढण्यासाठी त्यांचं काम चालू होतं आणि मुलगा ह्या ठिकाणी सावलीला पाणी प्यायला आला होता वाटतं आणि त्याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला आणि त्याला ह्या ऊसामध्ये घेऊन गेला। शेजारी पिंपरखेडमध्ये 2 दुर्दैवी मृत्यू झालेत, जांबूतला झालाय आणि हा 4था मृत्यू होतोय। तर तुम्ही शेतकरी म्हणून या घटनेकडे कसं पाहता? या शेतीमध्ये काम करायचं म्हणलं तर हे जीवावर उधार राहूनच आम्हाला शेती करावी लागते। या ठिकाणी इतकी भयभीत वातावरण झालेलं आहे। या परिसरामध्ये शेतात जायचं म्हणलं तर एकटं आम्ही जाऊ शकत नाही, सोबत कोणी ना कोणी जोडीदार वगैरे घेऊन जावंच लागतं। रात्रीचं तर आम्ही घराच्या बाहेर पण निघायची भीती वाटते, आम्ही जातच नाही घराच्या बाहेर। कारण की ह्या परिसरात एवढे बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे की काल 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी 2 बकऱ्यांवरती हल्ला झाला होता, म्हणजे धनगराच्या। वन विभागाने रेस्क्यू टीम या ठिकाणी आणली होती व पिंजरे लावलेत आणि नरभक्षक बिबट्याचा खात्मा केला आहे, त्याच्यावर गोळी झाडून त्याला खतम केलं असं सांगितलं जाते। ते खरं वाटतं का तुम्हाला? ह्या आमच्याच परिसरात जो बिबट्या मारला गेला होता तो आमच्याच परिसरात म्हणजे त्या ठिकाणी मारलेला होता। घटनास्थळी आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन आम्हाला काही जवळ येऊन नव्हते दिले, पण घटनास्थळी गेलो होतं असं कळलं होतं का त्या ठिकाणी शूट करण्यात आलेलं होतं। आता सरकारकडे काय मागणी राहील तुमची? सरकारला एकच विनंती आहे की यापुढे एकही हल्ला होता कामा नये। कारण बिबट्यांचे तुम्ही म्हणजे माणसांना संरक्षण द्या। बिबट्यांना जे काय पिंजरे वगैरे लावून त्यांना वनतारा या ठिकाणी रेस्क्यू करण्यात यावी। तुम्ही ह्या परिसरातले ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? आम्ही इथंच घरी होतो, घरापाशी आमच्या शेत। कशी घडली घटना? आता आम्हाला माहिती असं आहे का, मागून डायरेक्ट ते गाडीवर घेऊन पळत आले। पळता म्हणले तिकडून बाया पण आल्या, काय झालं म्हणले वाघाने धरलं। मग तसंच जवळच्या हॉस्पिटलमध्ये इथं पारगाव इथे नेलं। तुम्ही पाहिलं का त्याला पकडलं? हो, कुठं हल्ला केला? पकडताना नाही पाहिलं, नाही म्हणजे त्याला असं पकडून चालवलं पाहिलं? तिथं बघितलं असं इथे 8 ते 10 डाग आहे आणि डायरेक्ट हे झालं, मृत्यू झाला त्याचा, मृत्यू जागेवर झालं। आता शेतीत तुम्ही काम करता, कशा पद्धतीने शेती करता तुम्ही? शेती करताना आता काय आले, आमच्याकडे ऊस शेती जास्त आहे। आता ऊस शेतीमध्ये असं आले यांत्रिकीकरणच वाढावं लागेल। आता मनुष्य आता हे असे हाले होत चालल्यामुळे लय अवघड झाले आणि आता असं झालं इथं आता जवळ 2-2.5 तास झाले इथं एकही प्रशासन नाही। पहिली गोष्ट
फॉरेस्टवाले नाही आले आणि पोलीस प्रशासन नाही आलं, असा विषय. धन्यवाद. बिबट्या हल्ला करून 2 ते 2.5 तास झालेत, मात्र या ठिकाणी अजूनही वन विभाग पोचलेला नाही, पोलीस प्रशासन पोचलेलं नाही, शासकीय यंत्रणाही पोचलेल्या नाहीत. त्यामुळं येथे बिबट्याच्या दहशतीबरोबरच प्रशासनाची उदासीनता ही कारण आहे का, अशी एक चर्चा या ठिकाणी होते. काही दिवसापूर्वी पिंपरखेड या ठिकाणी हल्ले झाले होते. शिवन्या बोंबे या चिमुकलीचा त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता, रोहन बोंबे याचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांनी पुणे नाशिक हायवे रोखला होता आणि ते व्याकुळ करणारं, प्रत्येकाला व्याकुळ करणारं विभिन्न असं चित्र आपण काही दिवसापूर्वी पाहिलं. आणि तशीच परिस्थिती काय आता पारगाव तालुका जुन्नर येथील गावामध्ये आहे तो बाहेरगावचा आहे, रोहा तालुक्यातील असल्यामुळे, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील असल्यामुळे ते मजूर आता दवाखान्यात गेलेत. मात्र येथे जे स्थानिक शेतकरी आहेत ते खूप घाबरलेले आहेत. पिंपरखेड परिसरातील ही 4थी घटना आहे आणि या घटनेबाबत सरकार काय दखल घेणार हे आता पाहण्यासारखं राहील. खूप वाईट अवस्था आहे. प्रशासनाची उदासीनता या बिबट्याच्या हल्ल्याला कारणीभूत ठरते का, आणि कागदोपत्री फक्त घोडे नाचवून आश्वासनं दिली जात आहेत का, उपाययोजना फक्त कागदोपत्रीच आहेत का, असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, पारगाव, जुन्नर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.